असलेलं अशा प्रकारचा कारभार हा यापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेने कधीही पाहिलेला नाही। स्थगिती, खंडणी, वसुली, लूट, भ्रष्टाचार याचे जेवढे प्रकार आज या सरकारच्या काळात पाहायला मिळत आहेत एवढे यापूर्वी कधी पाहायला मिळाले नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, विरोधकांनी बोलू नये म्हणून विरोधकांची तोंड बंद करण्याकरता एक वर्षाकरता आमदारांना सस्पेंड करणं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अक्षरशः काळिमा फासण्याचं काम या सरकारच्या दबावाखाली होत आहे। ज्या घटना घडल्या नाहीत त्या घटनांची कारणं सांगून आमच्या आमदारांना सस्पेंड केलेलं आहे। आणि वर्षभराकरता सस्पेंड करण्याचं एवढंच कारण आहे, आपल्या स्वतःच्या आमदारांवर या सरकारला विश्वास नाही। आपलं सरकार कधी अडचणीत येऊ शकतं असा ठाम विश्वास यांच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून आर्टिफिशियली आमची संख्या कमी करण्याचा कार्यक्रम हे 12 आमदार आमचे या ठिकाणी सस्पेंड करून या सरकारने केला आहे। आम्हाला असं पेपरमध्ये वाचायला मिळालं की या अधिवेशनामध्ये अध्यक्षांची निवडणूक होणार आहे। 12 आमदार आमचे बाहेर ठेवून अध्यक्षांची निवडणूक घ्यायची म्हणजे सरकार किती इनसिक्युअर आहे। आणि त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाली असताना नियम समितीमध्ये नियमबाह्यपणे नियम बदलून आवाजी मतदान हात वर करून अशा पद्धतीनं अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा जो घाट घातला जातोय याचाच अर्थ हे जे काही सांगत होते 170 आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, तो किती पाठिंबा फिसूळ आहे, किती तो पाठिंबा पोकळ आहे हे यातनं लक्षात आलं की आपल्या आमदारांवर विश्वास नसल्यामुळे गुप्त मतदान पद्धती आता त्यांना बदलावी लागते। आणि एवढंच नाही तर आम्हाला हे देखील लक्षात येत आहे की नियम समितीचे नियम डावलून हे प्रस्ताव ते सभागृहात मंजूर करणार आहेत। आम्ही नियम समितीचे नियम डावलले गेले तर त्याच्यावर निश्चितपणे आवाज उठवू। खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आज आपल्या समोर आहेत आणि त्याच्यावर चर्चा करण्याचा फोरम हे विधानमंडळ आहे। पण या फोरमला कुठेतरी गुंडाळण्याचं काम हे सरकार करत आहे। विशेषतः ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सरकार उघडं पडलं। 2 वर्ष सरकारला दिल्यानंतर देखील इम्पेरिकल डेटा ते जमा करू शकले नाहीत। आणि परवा मात्र कोर्टात उभं राहून यांचे वकील म्हणाले की आम्हाला 3 महिने द्या, आम्ही 3 महिन्यामध्ये इम्पेरिकल डेटा जमा करतो। तर 2 वर्ष कुठे झोपा काढत होते? 2 वर्ष आम्ही सातत्याने सांगतो की पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा इम्पेरिकल डेटा हा केंद्र सरकारकडे नाही, तो सोशिओ इकॉनॉमिक आहे। सोशिओ इकॉनॉमिक डेटा हा शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाला लागतो आणि पॉलिटिकल आरक्षणाकरता सुप्रीम कोर्टाने स्पेसिफिकली पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा मागितलाय, ज्याचं कलेक्शन कुठेही झालेलं नाही। पण 2 वर्ष या सरकारने घालवले आणि आता ज्यावेळेस सरकारने 3 महिने आम्हाला द्या म्हणून या ठिकाणी सांगितलं त्यावेळी कोर्टाने ते अमान्य केलं।
या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसीचं आरक्षण गेलंय आणि म्हणून त्या संदर्भातला जाब आम्ही या सरकारला निश्चितपणे या ठिकाणी विचारणार आहोत। शेतकऱ्यांच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं, ज्या प्रकारे विजेचे कनेक्शन कापण्याचं काम या महाराष्ट्रात चाललंय, अक्षरशः सुलतानी पद्धतीनं विजेची वसुली आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचं काम चाललंय। एकीकडे शेतकरी कुठे अतिवृष्टीने कुठे अवर्षणाने अडचणीत असताना या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं शेतकऱ्याला मदत मिळाली नाही। केंद्र सरकारने दिलेली मदत देखील शेतकऱ्यापर्यंत हे पोहोचू शकले नाही। निवळ GR काढले, पण त्या GR प्रमाणे कुठलीही कारवाई या सरकारने केली नाही। विम्याच्या संदर्भात तर एक मोठा घोटाळाच या सरकारने केला आहे। आमच्या काळामध्ये हजारो कोटी रुपयाचा विमा मिळत होता, तरी देखील हे मोर्चे काढत विमा कंपन्यांवर जात होते। आता यांच्या काळामध्ये 6,6 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांच्या खिशात यांनी घातले आणि शेतकऱ्याला विमा मिळाला नाही। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याच्या संदर्भात अतिशय असंवेदनशीलता या सरकारमध्ये पाहायला मिळाली आहे। शेतकरी असेल किंवा चक्रीवादळाने किंवा इतर नैसर्गिक आपत्तीने ज्या लोकांवर त्याचा मोठा प्रभाव झाला, अशा लोकांना कुठली मदत सरकारने केली नाही आणि म्हणून त्याचाही निषेध आणि त्याही संदर्भात मुद्दे हे आम्ही सभागृहामध्ये उपस्थित करणार आहोत। यासोबत पेट्रोल डिझेलच्या संदर्भात केंद्र सरकारने रुपये भाव कमी केला आणि तो भाव कमी केल्यानंतर सगळ्या राज्यांनी, जवळजवळ 27 राज्यांनी आपला व्हॅट कमी करून पेट्रोल डिझेलचे भाव हे कमी केले। महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले नाहीत आणि एकीकडे सांगितलं आमच्याजवळ पैसे नाहीत, पण त्याच वेळी विदेशी मद्यावरचा टॅक्स हा मात्र 50% या ठिकाणी कमी करण्याचं पाप हे या सरकारने या ठिकाणी केलं आहे। त्यामुळे हे सरकार कोणाकरता काम करतं, म्हणजे पेट्रोल डिझेलचे तेलाचे भाव कमी करत नाही आणि दारूचे भाव कमी करतं। म्हणजे एकेकाळी जो नारा होता इंदिराजींच्या काळात, तोच नारा आता या ठिकाणी द्यावा लागेल की वारे MBA तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल, अशा प्रकारची अवस्था या सरकारने या ठिकाणी आणली आहे। एवढंच नाही तर एकूणच जर आपण बघितलं तर कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भात तर अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे। जुने गृहमंत्री अटकेत आहेत, गृह खातं कोण चालवतंय समजत नाही, ट्रान्सफर्स कशा होत आहेत माहिती नाही। वसुलीचं एक टार्गेट घेऊन आज अनेक अधिकारी काम करतायत आणि खाजगीमध्ये ते सांगतात की आम्ही इतके पैसे देऊन आलो आहोत तर त्याची वसुली तर आम्हाला करावीच लागेल। आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये अवैध रेती, जिल्ह्यामध्ये अवैध दारू, सट्टा, सगळ्या प्रकारचे अवैध कामं आणि मोठ्या प्रमाणात सुपारी घेऊन जमिनीचा कब्जा करणे, अशा प्रकारच्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढल्यात। महिलांवरचे अत्याचार तर ज्याबद्दल बोलता येणार नाही, म्हणजे 400 लोक सामूहिक बलात्कार करतायत, वर्ष बलात्कार चाललाय, अशा घटना या ठिकाणी बाहेर येणं हे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासात भयानक अशा प्रकारची परिस्थिती आहे। यासोबत आरोग्य परीक्षेतला घोळ असेल किंवा म्हाडाच्या परीक्षेतला घोळ असेल, TETतला घोळ असेल, एक प्रकारे परीक्षांचं रॅकेट हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेलं आहे आणि या रॅकेटचा देखील पर्दाफाश हा आम्ही या अधिवेशनामध्ये निश्चितपणे करणार आहोत।
आणि याची तारं कुठपर्यंत गेलेली आहे हे देखील या माध्यमातून बाहेर येणं गरजेचं आहे। आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे की याची कॉम्प्रिहेन्सिव्ह चौकशी व्हायची असेल तर याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, म्हणजे याचे खरे मास्टर माइंड कोण आहेत हे निश्चितपणे या माध्यमातून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही। यासोबत काही कायदे या ठिकाणी यायचे आहेत। आम्हाला सगळ्या ठिकाणी येणार आहे। त्या संदर्भात बोलता येईल। आम्ही निश्चित शक्ती कायद्याला समर्थन देऊ, पण त्याच वेळी त्याच्यामध्ये जर काही इम्प्रॅक्टिकल गोष्टी असतील, काही ओव्हरबोर्ड झालेल्या गोष्टी असतील तर त्या देखील सरकारच्या नजरेस आम्ही आणून देऊ। कारण कायदा करताना कायदा केवळ कागदावर राहिला तर त्याचा फायदा होत नाही। शक्ती कायद्यासारखा कायदा हा अंमलबजावणी करण्यासारखा असेल तरच त्याचा फायदा होईल। आणि म्हणून त्याही संदर्भात निश्चितपणे आमचं लक्ष असणार आहे। पण विशेषतः या ठिकाणी कुलगुरू आणि कुलपतींचे अधिकार कमी करण्याचा कायदा हा जो काही आणण्याचा प्रयत्न होतोय त्याला राज्यातल्या सगळ्या माजी कुलगुरूंनी विरोध केलेला आहे। ज्या स्वरूपात हा कायदा येतोय त्या स्वरूपामध्ये सरकार आजपर्यंत जे कुठल्याही सरकारने केलं नाही आणि देशातल्या कुठल्या सरकारने केलं नाही ते करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातलं सरकार करत आहे। विद्यापीठावर कब्जा करणं हा जो काही या सरकारचा उद्देश दिसतोय, तमाम महाराष्ट्रातल्या सर्व विचाराच्या नेत्यांनी आणि कुलगुरूंनी, ज्यांना शिक्षण क्षेत्रातील नेते आहेत आणि कुलगुरू यांनी याला प्रचंड विरोध केलेला आहे। आणि आम्ही देखील या कायद्याला पूर्णपणे विरोध हा निश्चितपणे या ठिकाणी करणार आहे। यासोबत कोरोनाच्या नावावर झालेला भ्रष्टाचार हा देखील आम्ही बाहेर आणणार आहोत। माध्यमांनी देखील कोरोनातली लपवलेली आकडेवारी मृत्यूची ही आता बाहेर काढलेली आहे। जे सातत्याने मी स्वतः सांगत होतो आज त्यातले आकडेच बाहेर येत आहेत। त्यामुळे कोरोनाच्या संदर्भात जे गौडबंग आलंय आणि कोरोनाच्या नावानं कोणी कोणी चांगलं केलंय हे देखील या अधिवेशनामध्ये बाहेर आणण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू। यासोबत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं आहेत, ही प्रकरणं देखील या ठिकाणी बाहेर आणण्यात येतील। मुंबई महानगरपालिका आहे, तिथला गैरकारभार आहे, याही संदर्भात निश्चितपणे जे काही तिथले कोरोना काळातले भ्रष्टाचाराचे प्रकरण आहेत तेही आम्ही बाहेर आणणार आहोत। खरं म्हणजे विषय प्रचंड मोठे आहेत, अनेक विषय आहेत, पण दोन चर्चा फक्त या ठिकाणी मिळणार आहे। पुरवणी मागण्यांवर बोलण्याचे निर्बंध असतात, त्यामुळे आम्ही बोलू नये अशी व्यवस्था सरकारने केली आहे, पण तरी आम्ही बोलू। जेवढी आयुधं मिळतील तेवढ्या आयुधांचा वापर आम्ही करू। एसटीचा संप असेल किंवा इतर जे ज्वलंत विषय असतील, हे सगळे विषय जे आयुधं आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या आयुधांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निश्चितपणे त्याचा वापर करून आणू। आमचा हा प्रयत्न असेल की या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे। विरोधी पक्षाच्या वतीनं आमचा भर हा चर्चेवर असेल, गोंधळावर नसेल। जास्तीत जास्त चर्चा करण्याचा आम्ही प्रयत्न करू, पण सरकारी पक्षांनी जर त्या ठिकाणी योग्य प्रकारे वागायचंच नाही ठरवलं आणि ज्या प्रकारे लोकशाहीचा मुर्दा ते पाडतायत त्या प्रकारे ते जर वागणार असतील तर मला असं वाटतं की त्याही संदर्भात सभागृहात जर ऐकून घेतलं नाही तर सभागृहाबाहेर आणि जनतेच्या मैदानात संघर्ष करण्याकरता आम्ही पूर्णपणे तयार आहोत। खरं म्हणजे कधी नव्हे ते आज आम्हाला चहा पानाचं निमंत्रण पुन्हा एकदा मिळालेलं आहे।
परंतु ज्या सरकारला लोकशाहीच मान्य नाही, विरोधकांचे 12 आमदार वर्षभराकरता सस्पेंड करायचे आणि मग विरोधकांना चहापानाला बोलवायचं आणि चहापानाला जाऊन करायचं तरी काय, जे सरकार असंवेदनशील आहे, ज्या सरकारमध्ये शेतकरी असेल, ओबीसी असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, कोणाची सुनवाई नाही आहे, ज्या सरकारमध्ये केवळ घपले आणि घोटाळे आहेत, अशा सरकारसोबत आणि जे लोकशाहीच्या ऐवजी लोकशाही आणि रोकशाही याचा उपयोग करताय, अशा सरकारच्या चहापानाला जाण्यात आम्हाला रस नाही. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने हा निर्णय केला आहे की आम्ही चहापानाला जाणार नाही. हा आम्ही अतिशय जोरदार हा विषय मांडणार आहोत, कारण या परीक्षा घोटाळ्याचे भयानक पडसाद हे तरुणाईमध्ये आहे आणि तरुणाईचा एकूणच या प्रक्रियेवरनं विश्वास उठतोय. आणि एका विभागात असतं तर ठीक, 3-3 विभागातले घोटाळे, म्हणजे जी परीक्षा आहे, परीक्षा रद्द करणे आणि पेपर फुटणे आणि परीक्षा मॅनेज करणे, हा जणू काही या सरकारचा एक स्थायी भाव झालाय. आणि 2-2 कोटी रुपये सापडत आहेत. पोलीस भरतीचे देखील कागद आता सापडले, म्हणजे 3 परीक्षा तर वेगळ्याच. आता एका मला असं वाटतं त्या आरोग्य भरतीच्या संदर्भात ज्यांनी घोटाळा केला त्यांच्याकडे पोलीस भरतीचे देखील कागदपत्र सापडले आहेत, ती देखील आता वादामध्ये आलेली आहे. त्यामुळे म्हणूनच मी सांगितलं की याची व्याप्ती पाहता राज्य सरकारने सीबीआय इन्क्वायरी याच्यात केली पाहिजे. देखिए, इस सत्र में विशेष रूप से किसानों के मुद्दे उठाए जाएंगे, ओबीसी का मुद्दा उठाया जाएगा, गैर व्यवहार के भ्रष्टाचार के मुद्दे उठाए जाएंगे, परीक्षाओं में भ्रष्टाचार जो हुआ है उसके मुद्दे उठाए जाएंगे, और इसके साथ साथ महाराष्ट्र में कहीं पर भी शासन नजर नहीं आता। महाराष्ट्र में जिस प्रकार से अलग अलग प्रकार के घोटाले चल रहे हैं, ये सारे मुद्दे हम इस सेशन में उठाएंगे। मी पण असं म्हणू शकतो की यातले सगळे आरोपी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, असं बोलायला हवेत, काही कोणी बोलतं. नवाब मलिक जो है वो पब्लिसिटी के लिए बात करते हैं रोज, उनको जवाब केशव उपाध्याय देंगे. सिर्फ आप फक्त तुमच्या माहिती करता सांगतो की आणि याची चौकशी करण्याची लेखी मागणी मी केली आणि ती प्रकरणाची चौकशी होईल त्यावेळेस लक्षात येईल कोण कोण त्याच्यामध्ये. नाही, आपण जे म्हणताय ते खरं आहे. पहिली गोष्ट तर आपण आकडेवारी बघितल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जेव्हा केंद्रात होतं तेव्हा किती पैसे मिळायचे आणि आता किती पैसे मिळतात याची तफावत बघितली तर तेव्हा वर्षाला 700-800 कोटी रुपये मिळायचे, आता वर्षाला 4-5 हजार कोटी रुपये मिळाले. आणि हे पैसे मिळाल्यानंतर देखील राज्य सरकारने केंद्र सरकारने दिलेले पैसे हे आपल्याकडे जमा करून ठेवले आणि त्याचं वाटप केलेलं नाही आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर मागच्याही वर्षीचं वाटप बाकी आहे आणि याही वर्षीचं वाटप बाकी आहे.
एकीकडे कांगावा करायचा, केंद्र सरकार पैसे देत नाही आणि आलेले पैसे हे मात्र आपल्या तिजोरीत बंद करून ठेवायचे आणि त्याचं वाटप करायचं नाही, हा मुद्दा आम्ही निश्चितपणे या सभागृहात जाब विचारणार. पहिली बात की पैसे मिळाल्यानंतर देखील राज्य सरकारने केंद्र सरकारने दिलेले पैसे हे आपल्याकडे जमा करून ठेवले आणि त्याचं वाटप केलेलं नाहीये. म्हणजे आपण जर बघितलं तर मागच्याही वर्षीचं वाटप बाकी आहे आणि याही वर्षीचं वाटप बाकी आहे. एकीकडे कांगावा करायचा, केंद्र सरकार पैसे देत नाही आणि आलेले पैसे हे मात्र आपल्या तिजोरीत बंद करून ठेवायचे आणि त्याचं वाटप करायचं नाही, हा मुद्दा आम्ही निश्चितपणे या सभागृहात जाब विचारणार. पहली बात तो यह है कि ये सारे जो मामले आए हैं 3-4 डिपार्टमेंट के मामले हैं और इनके तार ये मंत्रालय तक जा रहे हैं और जब इस प्रकार से मंत्रालय तक तार जाते हैं तो पुलिस दबाव में होती है, पुलिस उस पर कार्रवाई नहीं कर सकती, इसलिए सीबीआई जांच की मांग. देखिए घोटाले में कौन कौन शामिल है तो जांच के बाद ध्यान में आएगा, लेकिन उन सबका आशीर्वाद तो होगा तभी हो रहा है. अब वो शामिल है कि नहीं, ऐसा मैं एक जिम्मेदार विरोधी पक्ष नेता हूं तो मैं बिना किसी सबूत के किसी के ऊपर आरोप नहीं लगाता और लगा भी नहीं सकता. आपको लगता है कि 45 दिनों से सरकार एक्टिव था, देखिए पहली बात तो ये है कि मैं उनको स्वस्थता के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और अगर वो आज दिखाई देंगे तो उसकी हमको खुशी है क्योंकि हमारे मुख्यमंत्री हैं तो वो स्वस्थ ही रहने चाहिए. लेकिन वो स्वस्थ रहे चाहे न रहे, इस सरकार का अस्तित्व तो 2 साल में दिखाई नहीं पड़ा, तो इस सरकार तो कहीं है ही नहीं महाराष्ट्र में. उद्धवजींना माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत. त्यांना उत्तम आरोग्य लाभावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. ते जर येत असतील आज तर त्याचा आम्हाला आनंद आहे, पण ते आज येत आहेत की नाही येत, यापूर्वी या 2 वर्षात सरकारचं अस्तित्व कुठे दिसलं? सरकारचं अस्तित्वच नाहीये. सरकार जवळ या संदर्भातली भूमिकाच नाही, अन्यथा इतका वेळ असा संप चिघळत ठेवणं हे पूर्णपणे अयोग्य आहे. पण सरकार चर्चा करताना इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स टाकतं, त्यामुळे ती चर्चा सफल होत नाही. माझं आजही म्हणणं आहे की सरकारने सकारात्मकतेने चर्चा केली पाहिजे आणि मार्ग काढलाच पाहिजे. या सरकारच्या लेखी विदर्भ अस्तित्वातच नाहीये. हे विदर्भात अधिवेशन घेत नाही, विदर्भाला निधी देत नाही. वैधानिक विकास मंडळाचा मुर्दा पाडण्याचं काम या सरकारने केलं आहे. ज्या वैधानिक विकास मंडळामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय मिळत होता त्याचा मुर्दा पाडलाय आणि सत्ता पक्षातला एकही जण या संदर्भात बोलायलाही तयार नाही. मी यावेळी बीएससी मध्ये स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही
मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचं कारण पुढे करून मुंबईत अधिवेशन घ्या म्हणताय, तर आम्ही ते मान्य करू. कारण शेवटी मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसताना आम्ही आग्रह धरणं योग्य नाही. पण आमचा आग्रह आहेच आणि त्याही वेळेस होता आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही त्याच्यावर विचार करू म्हणून की मार्चचं अधिवेशन हे नागपूरला झालं पाहिजे. सुप्रीम कोर्टातला सगळ्यात मोठा दिलासा हा आहे की सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की या 12 लोकांनी विधानसभेला अप्लाय करावं आणि विधानसभेने त्याचा विचार करावा. आता विधानसभेने विचार नाही केला तर 11 तारखेला केस आहेच. त्यामुळे आम्ही 12 लोकांचा अर्ज 12 लोक करतायत आणि आम्ही वाट पाहणार आहोत की सर्वोच्च न्यायालयाने अपेक्षा केल्याप्रमाणे हे विधानमंडळ आणि अध्यक्ष किंवा सरकार या संदर्भात कारवाई करतायत का. दोन मधला फरक हा आहे की या 12 जणांना सस्पेंड करण्यापूर्वी प्रिव्हिलेज कमिटी बसवण्यात आली. ते जे काही तिथल्या त्या 12 लोकांचा रोल आयडेंटिफाय करण्यात आला आणि त्याच्यानंतर त्यांना एका सेशन पुरतं सस्पेंड केलं. याला लोकशाही म्हणतात. इथे सगळे नियम डावलून कोणाचा रोल आहे न पाहता बंद खोलीमध्ये जिथे कोण आहे याचा एव्हिडन्स नाही, कोण काय बोललं याचा एव्हिडन्स नाही, ठरवून नावं लिहिली आणि 1 वर्षाकरता सस्पेंड केलं. म्हणजे जी घटना सभागृहातच झालेली नाही त्या घटनेकरता 1 वर्षाकरता सस्पेंड करणं ही लोकशाही नाही, ही तानाशाही आहे. या दंगलीचा मुद्दा देखील या सभागृहात उपस्थित होणार. देखिए, ये जो विरोध है ये विरोध के लिए विरोध हो रहा है. मैं ऐसा मानता हूं कि ये बहुत अच्छी पहल है और इसकी मांग 2018 में मैंने की थी. मैंने मेरा 2018 का वीडियो भी ट्वीट किया हुआ है. इसका कारण यह है कि अगर हम मुंबई का विचार करें तो मुंबई महानगर पालिका में या मुंबई के विधानसभा चुनाव में 50% से ऊपर वोटिंग नहीं होता. इसका कारण फॉल्टी वोटर लिस्ट है. सारे शहरों के वोटर लिस्ट फॉल्टी है क्योंकि शहरों में लोग अपना घर बदलते रहते हैं, नाम वही रहते हैं, नाम निकलते नहीं है. और अगर हमको ये वोटर लिस्ट ठीक करना है तो हम लोग अगर इसको आधार से लिंक करेंगे तो एक व्यक्ति जब दूसरी जगह अपना वोटर लिस्ट में नाम दर्ज करेगा तो ऑटोमेटिक इधर से उसका नाम भी कट होगा. आधार से जब हम लिंक करेंगे तो जिस प्रकार से बीच में कुछ चुनाव में ध्यान में आया कि बाहर के लोगों के नाम दर्ज किए गए हैं, वो नाम दर्ज नहीं हो गए, तो सारे प्रकार की धांधलियां इसके कारण समाप्त होगी. तो जो लोग आधार को लिंक करने का विरोध कर रहे हैं वो ये चाहते हैं कि चुनाव में धांधली हो और इसलिए वो विरोध कर रहे हैं. मी अल्टिमेटम दिलं नाही आहे की राज्य सरकारने स्वतः सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्ही 3 महिन्यात डेटा जमा करू. पहिली गोष्ट तर अशी आहे, कर्नाटक मध्ये जो अवमान झाला तो कर्नाटकात हो का कुठे हो, महाराजांचा अवमान सहन केलाच जाणार.
त्या संदर्भात कर्नाटक सरकारने देखील स्पष्ट भूमिका मांडली आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासहित त्यांचं स्टेटमेंट कसं ट्विस्ट करण्यात आलं हे त्या ठिकाणी दाखवलं आणि त्यांनी स्टेटमेंट हे दिलं की छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा तिथले देखील एक फार मोठे महनीय व्यक्ती आहेत, त्यांच्याही पुतळ्याला काहीतरी इजा पोचवण्यात आली, अशा संदर्भात हे करणं चुकीचंच आहे हे स्पष्टपणे त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं. त्यांचं स्टेटमेंट ट्विस्ट करण्यात आलं. पण त्याच वेळी ही घटना घडल्यानंतर सीएमओ देखील त्या संदर्भातलं एक मोठं स्टेटमेंट काढतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते देखील त्याबद्दल बोलतात, सेनेचे नेते बोलतात आणि मग सत्ता पक्षाचे एक आमदार महाराजांच्या अंगावर चढतात. त्यावेळी हे का चूक आहे? तो अपमान नाही महाराजांचा. म्हणजे महाराजांचा अपमान काय सिलेक्टिव्ह बूट घालून महाराजांवर चढणं याच्या मात्र बुक घेऊन बसले आहेत. त्याच्यावर सीएमचं स्टेटमेंट नाही आहे, त्याच्यावर काँग्रेसचं नाही आहे, राष्ट्रवादीचं नाही, राऊतांचं नाही आहे. असा सिलेक्टिव्ह अपमान होऊ शकत नाही आणि सिलेक्टिव्हली तुम्ही अपमान चूजही करू शकत नाही. महाराजांचा कुठेही अपमान असले, कोणी केला असेल त्याचा निषेध झाला पाहिजे, तो आम्ही करूच. हमारी प्रतिक्रिया है कि भाई हमारा तो हमेशा ये मांग रही है कि जो बेलगाव है, कारवार है, निपाणी है, इसके सहित जो हमारा मराठी भाषिक जो क्षेत्र है वो महाराष्ट्र का क्षेत्र है, वो महाराष्ट्र को मिलना चाहिए. हम उसके लिए सुप्रीम कोर्ट गए. काय शिवथाळी हा जो काही उपक्रम आहे हा केवळ सत्ता पक्षाच्या आणि विशेषतः शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना त्यांचा व्यवसाय चालवण्याकरता तयार करून दिलेली व्यवस्था आहे. हे आता उघड झालेलं आहे. एक तर शिवथाळीची व्याप्ती मोठी नाहीये, ज्या प्रकारे सांगण्यात आलं होतं सगळ्या गरिबांकरता ती परिस्थिती नाहीये आणि जी काही व्याप्ती आहे त्या व्याप्तीमध्ये देखील जे काही माध्यमांमध्ये आम्ही बघितलं जो घोटाळा बाहेर आला की लहान मुलांना ज्यूस पाजून त्यांचे फोटो काढून घेणं असेल, खोटे नावं त्या ठिकाणी टाकणं असेल, 30 ते नावं टाकणं असेल, त्यामुळे शिवथाळीच्या नावावर एक फार मोठा घोटाळा या ठिकाणी चाललेला आहे. आणि आता आपण महाराजांच्या अपमानाबद्दल बोललो, हा अपमान नाही का महाराजांचा? शिवथाळी महाराजांच्या नावाने तुम्ही चालवता आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार करता, याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, आम्ही मागणी करू. गोवा का गोवा में पूछे ना यार. मी असं आहे, आता मी आकडेवारी सहित तुमच्या समोर ठेवू शकतो की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो आणि माझ्यासोबत देसाई साहेब उद्योग मंत्री होते त्या काळामध्ये 5व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र हा मी पहिल्या क्रमांकावर आणून दाखवला आणि गुजरातला मागे टाकलं. आणि 4 वर्ष मी गुजरातला मागे टाकलं. आणि एवढंच नाही तर गुजरात, कर्नाटक आणि दिल्ली आपल्या नंतरचे 3 राज्य मिळून जेवढी इन्व्हेस्टमेंट याची त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट एकट्या महाराष्ट्रामध्ये मी आणून दाखवली. तुम्ही करून दाखवा ना, रडता काय? कॉम्पिटिटिव्ह आहे इथे. काही उद्योग हे काही सरकारच्या परवानगीचा विषय नसतो. हे कॉम्पिटिटिव्ह जग आहे. या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये जे राज्य लोकांना सोयीचं वाटेल तिथे जाऊन उद्योग लावतात. आमच्या काळात आम्ही ही व्यवस्था उभी केली आणि लोकांना वाटलं की महाराष्ट्र सगळ्यात जास्त कॉम्पिटिटिव्ह आहे म्हणून 49% FDI देशातला आम्ही महाराष्ट्रात आणू शकलो. आता तुमचा नाकर्तेपणा असेल तर त्याकरता दुसऱ्याला का दोष देता?
या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठा आक्रोश आहे आणि या संदर्भात नीट विचारपूर्वक निर्णय सरकारला घेतला पाहिजे. पण हेही बघितलं पाहिजे की जर पेपर फुटीचा फायदा होऊन लोक जर पास होत असतील आणि असे लोक जर येणार असतील तर ते योग्य नाही. चला, धन्यवाद.